नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्याकडून पुनर्परीक्षा जे घेणार होते त्याचं आयोजन झालेलं आहे। त्या संदर्भात पुणे विद्यापीठाचे अधिकृत परिपत्रक आपल्याला प्राप्त झालेले आहे। त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देताना अडचणी निर्माण झाल्या किंवा ऑफलाईन परीक्षा देताना विविध अडचणींचा सामना करावा लागला, अशा विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे हे पुनर्परीक्षा ही घेणार आहे। त्यासाठी त्यांनी जे परिपत्रक जारी केलं आहे त्याचा आपण या ठिकाणी आज थोडक्यात बघणार आहोत। काय आहे ते परिपत्रक? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लॉग इन न होणे, इंग्रजी मराठी माध्यमातून प्रश्नपत्रिका उपलब्ध न होणे, सर्व्हरला एरर येणे, आकृत्या व सूत्र व्यवस्थित न दिसणे किंवा टेस्ट सबमिट न होणे, अशा ज्या विविध कारणांमुळे अडचणी आलेल्या आहे किंवा जी CETची परीक्षा मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं ती असेल, त्या संदर्भात देखील नवीन परीक्षा ही पुन्हा घेतली जाणार आहे। विद्यार्थ्यांच्या पुनर्परीक्षा दिनांक 5, 6 आणि 7 नोव्हेंबर 2020 रोजी फक्त ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे। हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आता जी पुनर्परीक्षा होणार आहे ती फक्त ऑनलाईन पद्धतीने आयोजित होणार आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी त्या संदर्भात बोललो होतो। सदरची पुनर्परीक्षेची सुविधा ही सर्व ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने झालेल्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली असून, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली परंतु त्यांच्या परिसरामध्ये असणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांना महाविद्यालयात जाता आलं नाही, त्यांनासुद्धा आता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देता येणार आहे। सदर पुनर्परीक्षा ही फक्त ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा व्यवस्थितरित्या व विना अडथळा पार झालेली आहे, त्यांना पुनर्परीक्षा देता येणार नाही। म्हणजे ज्यांची परीक्षा कुठलीही अडचण न येता सबमिट झालेली आहे त्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा होणार नाही। ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्याचा विकल्प निवडला होता अशा विद्यार्थ्यांकडे जर ऑनलाईन पुनर्परीक्षा देण्यासाठी आवश्यक संगणक, लॅपटॉप, मोबाईल इत्यादी सुविधा उपलब्ध नसल्यास अशा विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयात किंवा जवळच्या महाविद्यालयात पुनर्परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल। आपण त्या महाविद्यालयांशी संपर्क साधावा। ज्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहे, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मी वारंवार सांगितलं आहे की तुम्ही गुगल फॉर्म भरून द्या। जर तुमची परीक्षा व्यवस्थित झाली नसेल तर तुम्ही गुगल फॉर्म भरून द्या। आता ज्या विद्यार्थ्यांच्या अशा तक्रारी विद्यापीठास प्राप्त झालेल्या आहे त्यांच्या अधिकृत ईमेल ID वर ज्या विषयाची पुनर्परीक्षा त्यांना देणे अपेक्षित आहे त्याबाबत तपशील अधिकची माहिती दिनांक 2 नोव्हेंबर 2020 पर्यंत पाठवली जाईल। तुमचा मेल ID चेक करत राहा। तुमची जर परीक्षा तुम्ही गुगल फॉर्म भरला असेल आणि पेपर व्यवस्थित सबमिट झाला नसेल तर तुमची पुनर्परीक्षा होण्यासंदर्भात तुम्हाला मेल हा येणार आहे। ज्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत परंतु ज्यांना ऑनलाईन पुनर्परीक्षेबाबत ईमेल प्राप्त झालेले नाही अशा विद्यार्थ्यांनी दिनांक 3 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत विद्यापीठाच्या वेबसाईटवरील उपलब्ध असलेल्या गुगल फॉर्ममध्ये माहिती भरून द्यायची आहे। म्हणजे अजूनही तुम्हाला संधी आहे। जर तुमचा एखादा पेपर व्यवस्थितरित्या सबमिट झालेला नसेल त्या विद्यार्थ्यांनी 3 नोव्हेंबरपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तो गुगल फॉर्म सुरू राहणार आहे। त्या गुगल फॉर्मवरती आपल्याला परीक्षेच्या संदर्भात काय अडचणी आल्या त्या फॉर्ममध्ये भरून तक्रारी नोंदवायच्या आहे। म्हणजे विद्यापीठाकडून तुमची पुनर्परीक्षा घेतली जाईल आणि तुमचे व्यवस्थित मूल्यांकन हे केलं जाईल, याची सर्व विद्यार्थी मित्रांनो नोंद घ्यायची आहे। त्याबरोबरच इतर सुविधा महाविद्यालयांना पुरविण्याची देखील विनंती ही परीक्षा विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून करण्यात आलेली आहे। तर जर तुमचे अजूनही काही अडचण असतील तर ते गुगल फॉर्ममध्ये भरून द्यावे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।